सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी दुःख या देवा यावरी न करा सोहेर विठ्ठल चला पुढे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हिची किंवा एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग किंव माझी सांगा काकुलती. संस्कृत कीर्तन रूपी करता निवडलेला अभंग जगवंद्य जगमान्य जगदृषी तुकोबरांच्या काठ्यातील 4 चरणाचा असून या अभंगामध्ये जगदृषी तुकोबरा संतांची कीव करुणा भक्ता अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार असा. संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबाराया वैराग्य रागरसिक जगदृषी तुकोबराया प्रेम मूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सकल संतांची मानगी आहे. संप्रदायाचा परमाराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज या कार्यक्रमाची संत अधिष्ठात्री देवता ब्रह्मीभूत वेदांत केसरी महाराज रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांच्या असीम अपार अहेतुकी अनुकंपेने अनुग्रहाने तुम्ही आम्ही समस्त जीव जिवंत असून भाग्यवंत आहोत. विठ्ठल डॉक्टर बाबा सांगतात महाराज माणसं मरतात त्यामध्ये नवल नाही, माणसं जिवंत राहतात त्यामध्ये नवल आहे महाराज. त्याचं कारण असं आहे सायन्स सांगते प्रत्येक मानवाच्या अंगावर 3.5 कोटी बारीक छिद्र आहेत म्हणजे 3.5 कोटी रोमरंध्र आहेत. आणि गीताकार सांगतात नवद्वारे पुरे देही या शरीराला मारा 3.5 कोटी बारीक छिद्र आहे आणि मोठमोठे 9 दरवाजे आहेत. तरीही पाण्यासारखा पातळ असणारा हा प्राण तुमच्या आमच्या शरीरामध्ये राहतो. देवाची कृपा आहे. विठ्ठल भाग्यवंत यासाठी म्हटलेला आहे. चाललेला हा मार्गशीर्ष मास आहे. मासा नाम मार्गशीर्षोहम भगवान परमात्म्याची विभूती असणारा हा मार्गशीर्ष मास आहे. आणि एका सप्ताह म्हटलं की त्या सप्ताहामध्ये 3 यज्ञ प्रामुख्याने घडत असतात. विठ्ठल पहिला यज्ञ आहे नाम यज्ञ, दुसरा यज्ञ आहे अन्नदान यज्ञ आणि तिसरा यज्ञ आहे ज्ञान यज्ञ. नाम यज्ञ कशाला म्हणतात? भगवान परमात्म्याची विभूती आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी हा जो महाराज सप्ताहामध्ये विना पहारा चालतो याला नाम यज्ञ असं म्हणतात. आणि सप्ताह म्हटलं की त्यामध्ये अन्नदान घडणं उचितच आहे महाराज, त्याला अन्नदान यज्ञ असं म्हणतात. ऐका आज महाराष्ट्र नाही पूर्ण भारत महाराज सुजलाम सुफलाम स्थितीमध्ये आहे. असा एकही मनुष्य महाराज आज उपवासी झोपत नसेल. ऐका पण माणसाला शरीराच्या भुकेपेक्षा सध्या लागलेली मनाची भूक आहे. विठ्ठल